उत्तराखंड भाग 3 भिक्खूची कर्तव्य. भिक्खूची नवदीक्षितासंबंधी कर्तव्य. यश आणि त्याच्या 4 मित्राच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्याचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिन वाढणाऱ्या परिवाजकाच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिवाजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागेल. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले. धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिवर्तकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रसूत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने, देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि तो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणे तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार कराव्यास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजश्री, ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहे त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतःकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशात गेले. धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवान मल्लाच्या अनुप्रिय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला,
या सकाळच्या वेळेला अनुप्रिय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात भग्गव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले. भग्गवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिवाजक त्यांना म्हणाला, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे. मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे का? लिच्छवी कुळातील सुनखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भग्गव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखत, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? सुनखताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय? भगवंत, मी आपणाला गुरु मानतो. सुनखत म्हणाला, नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाही तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहे तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्या? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. तुला तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन, तू माझा शिष्य हो? नाही भगवान. किंवा कुठेतरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवते म्हणून मी त्याचा शिष्य होईल? नाही भगवान. जर मीही असे बोलले नाही व तूही असे बोलला नाही तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस, त्याला अर्थ काय? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धर्म शिकवित नसतो. माझा धर्म हा माणसाला आपल्या दुःखात
सुनखर अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतून बुद्धाच्या सिद्धांतात मूळ अथवा दैवी असे काही नाही असे ते सांगत होते. त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धर्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनाचा उपयोग केलेला नाही. धर्म परिवर्तन हे बळाने करायचे नसते. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूसह जात होते. त्यावेळेला सुप्रिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मादत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्रिय बुद्ध, धम्म आणि संत याची निंदा करीत होता. परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संत याची निंदा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पराविरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिवारच्या सुप्रिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच तरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेच काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्रिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणता भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशा संबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगतात. भगवान म्हणाले, भिक्खू, कोणीही संघाबाहेर मनुष्य माझ्या विरुद्ध, धर्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागवू लागला तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आधी जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि पस्ती झाला तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहे अथवा अयोग्य आहे हे तुम्हाला कसे ठरविता येईल? भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही. ही खरी गोष्ट आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेर लोक माझ्या संबंधी, धर्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही. अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहे ते व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू, परंतु संघाबाहेर लोक जेव्हा माझी, धर्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणे, हिंसेचा त्याग केल्याने श्रवण गौतम हा जीव हत्येपासून दूर राहा. कदाचित असेही म्हणे, श्रवण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही. तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही. तो इमान टाकतो, तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणे, श्रवण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही. निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो तो इथल्या लोकांविरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांती प्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो म्हणे, श्रवण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाही. निर्दोष, सुसाव्य, दलित, हृदयात
सल्ला देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाला त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरंतर संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो. धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो. अंतःकरणात साठविण्यासारखे शब्द बोलतो, समुचित उदाहरणे देतो, हे स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम विजय किंवा रोग यांना सुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीच जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उठणे यांनी तो आपल्याला विभूषित करीत नाही. लहान बचत उच्च विचारावर तो कधीही पडत नाही. सोने रुपये तो कधी स्वीकारत नाही. बिन शिजलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. दासदासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, घोडे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, घोडे तो स्वीकारित नाही. ते दुधाचे अथवा मध्यस्थाने काम करीत नाही. तो क्रय विक्रय करीत नाही. लाचलुचपत, लांडी लबाडी याचा वाममार्ग तो आचरित नाही. तो कोणाला विद्रोह करीत नाही. कोणाचा खून करीत नाही. कोणाला खडी करून बांधित नाही. वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू तथागताची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उत्सवूनही जाता कामा नये. कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धर्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे. त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. भिक्खूने धम्म प्रचारासाठी म्हटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू ही जगाशी भांडत नाही, परंतु जर माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोण्याही माणसाशी भांडत नसतो. भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू, आम्ही संधान करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संधान करतो? श्रेष्ठ शिव, श्रेष्ठ दैव्य आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो, म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. या ठिकाणी शिव संकटात असते, त्यावेळी संघर्ष करण्याला थांबू नका, दुबळेपणा वागू नका. भाग तिसरा, भिक्खूंची कर्तव्ये. काय कर्तव्य भिक्षूंची? भिक्खू हा प्रथमतः किती अवस्थेतून जातो? प्रथम कुटुंब सामनेर नवीन नवीन त्याच्या अंगावर एकदा शिवर टाकलं की तो सामनेर बनतो, है ना? मग सामनेर किती महिने असतो? कमीत कमी 5 महिने, 6 महिने किंवा वर्षभर किंवा 5 वर्ष त्याने सामने राहायला पाहिजे. आणि मग सामने झाल्यानंतर त्याची उपसंपदा होते. वयाच्या 20व्या वर्षी उपसंपदा झाली की मग तो संघाचा सभासद होतो, भिक्खू संघाचा सभासद होतो आणि तो भिक्खू संघामध्ये सामील होतो. बरोबर आहे? असे भिक्खूंचे 2 अवस्था असतात. एक म्हणजे सामनेर अवस्था
आणि दुसरी म्हणजे भिक्खूची अवस्था. आणि मग भिक्खू बनण्यासाठी काय आवश्यक असते? उपसंपदा आवश्यक असते. आणि उपसंपदा ही कितव्या वर्षी घ्यावी लागते? वयाच्या 20व्या वर्षी. बरोबर आहे. मग एखाद्याने 20व्या वर्षी उपसंपदा घेतली की भिक्खू बनतो. ज्या वयाच्या 20व्या वर्षी एखाद्या भिक्खूने उपसंपदा प्राप्त केली त्याच्या 10 वर्षानंतर मग तो थेरो बनतो. बरोबर आहे. आणि उपसंपदेला 20 वर्ष झाल्यानंतर मग तो कोण बनतो? महाथेरो. बरोबर आहे. इट्स व्हेरी सिंपल, नॉट डिफिकल्ट. ओके. भिक्खूंची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्य या ठिकाणी एवढाच भाग आहे. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये देखील बरेच असे भिक्षू असायचे की ते चमत्कार करायचे. चमत्कार केला की नमस्कार होतो है ना. आणि नमस्कार झाला की आणखी त्या माणसाला चमत्कार करू वाटतो. बरोबर आहे की नाही. सर्कस मधले लोक पाहिले तुम्ही कधी? सर्कस मधले लोक पूर्ण गोल ग्राउंड मध्ये सर्कस दाखवतात आणि त्यांना काही एखादा क्षण आवडला मग ते सगळे सर्कसच्या आसपासचे लोक टाळ्या वाजवतात आणि टाळ्या वाजवून सर्कस वाल्यांचा उत्साह वाढवतात. बरोबर आहे. समजा सर्कस चालू असेल आणि तिथल्या लोकांनी टाळ्या वाजवणं बंदच केलं, नुसतं पाहतच राहिलं. काय होईल त्या सर्कसचं? सर्कस वाले म्हणतील आम्ही कोणत्या ग्रहावर आलो है ना. म्हणजे चमत्कार जर आवडला की लोक खुश होतात है ना. मग तसंच भगवान बुद्धाच्या काळामध्ये काही भिक्खू काय करायचे? आपलं बुद्धिबल आहे ना, आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त झाली की लोकांना दाखवायचे. मग लोक आश्चर्यचकित व्हायचे, बापरे इतकी बुद्धी आहे तुमच्याकडे, इतकी सिद्धी आहे तुमच्याकडे, तुम्ही काही जाणू शकता, तुम्ही काही ओळखू शकता. सांगा बरं माझी आई कुठे? सांगा बरं माझे पप्पा कुठे? असे बारीक सारीक छोटे छोटे प्रश्न भिक्खूंना विचारून परेशान करायचे. मग लोक आश्चर्यचकित व्हायचे, अरे बापरे ती भक्ती ना लय त्यांना नाही का दिव्य चक्षु प्राप्त आहे. त्यांना अंतर्ज्ञान आहे, अंतर्यामी आहे. ते विश्व ना लय भारीवर त्यांना नेत्र प्राप्त आहे, दिव्य चक्षु आहे, दुसऱ्याच्या चित्ताला ओळखतात. मग असं झाल्यानंतर लोकांना असं वाटायचं की अरे मग आपण पण काय करू, यांच्याकडे जाऊ, यांच्याकडे दीक्षा घेऊन आपण बौद्ध बनून जाऊ. अशा पद्धतीने काही भिक्खू लोकांना बौद्ध बनवायचे. पण भगवान बुद्धाला बातमी कळाली तर भगवान बुद्धाने सक्त सांगितलं की याच्यानंतर असं करायचं नाही, करू देणार नाही. जे करेल त्याला शिक्षा, निषेध. म्हणून तेव्हापासून भगवान बुद्धाच्या काळापासून ती प्रथा बंद. अनुप्रिय या नगरामध्ये देखील असंच एक प्रकरण आहे. भगवान बुद्धाचा नेहमी चमत्काराला विरोध राहायचा. बरोबर आहे. चमत्कार जिथे जिथे होत असे तिथे तिथे भगवान बुद्धाने खंडन केले. तुम्ही माझा धम्म चमत्काराने प्रचाराने प्रसार करू शकत नाही. जिथे चमत्कार आला मग तिथे लोकांच्या मनामध्ये आज श्रद्धा होईल, परंतु नंतर ती श्रद्धा अंधश्रद्धा होईल है ना. आज जरी ती आशा वाटेल परंतु नंतर ती निराशावादाचं कारण होईल. बरोबर आहे. पुढे काय? धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. भगवान बुद्धाच्या काळामध्ये 2 तरुण ब्राह्मण होते. काय होते त्यांचं?
सुप्रिय आणि ब्रह्मदत्त। सुप्रिय नाही का भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्धाचा संघ प्रशंसा करायची, परंतु ब्रह्मदत्त हा तो निंदा करायचा। सुप्रिय बुद्ध धम्म संघाची निंदा करायचा आणि ब्रह्मदत्त भगवान बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करायचा। आणि दोघं पण कोण होते? गुरु शिष्य होते। सुप्रिय हा गुरु होता जो बुद्ध धम्म संघाची निंदा करायचा, आणि ब्रह्मदत्त हा सुप्रियाचा शिष्य होता आणि तो बुद्धाची धम्माची संघाची प्रशंसा करायचा। मग भगवान बुद्ध भिक्षाचार्याला करत असताना हे दोघं आजीवग या आजीवगांकडून प्रशंसा आणि काहींकडून निंदा भिक्खू ऐकतात। तर त्यावेळेस काही भिक्खू एका ठिकाणी थांबतात आणि एका ठिकाणी थांबल्यानंतर चर्चा करतात की अरे तो सुप्रिय भगवान बुद्धाची निंदा करत होता, अरे तो ब्रह्मदत्त आहे ना भगवान बुद्धाची प्रशंसा करत होता। अहो बघा एक गुरु बुद्धाला नाव ठेवतो आणि त्याचा शिष्य भगवान बुद्धाची प्रशंसा करतो, असं कसं काय? मग भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूला असं चर्चा करत असताना कुणी माझा वंदा अथवा कुणी निंदा, परंतु मी मात्र तटस्थ राहील। आता समजा ही उदाहरण आमचं झालं, मी माझ्यावरून गेली आहे की नाही, कोणी भगवान बुद्धाबद्दल निंदा केली तरी मी ती ऐकून गेली, आणि कोणी प्रशंसा केली तरी मी ती ऐकून गेली। तसंच तुम्हाला देखील कोणी असं भेटेल भगवान बुद्धाची निंदा देखील करणारा भेटेल, तुम्ही ते ऐकून घ्या, आणि कोणी प्रशंसा जरी करेल तरी तुम्ही ते ऐकून घ्या। बरोबर? तुमच्या शेजारी जरी कोणी असेल, तुम्हाला कोणी नाव ठेवत असेल, ऐकून घ्या। कोणी प्रशंसा करत असेल तर जास्त सुखी होऊ नका, ते देखील तुम्ही ऐकून घ्या। बरोबर की नाही? म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की माझी निंदा हो की प्रशंसा हो, तुम्ही फक्त श्रवण करा। आपल्याला बोलायला किती तोंड आहेत? किती? दोन कस काय? अरे आपल्याला बोलायला किती तोंड आहे? आपल्याला बोलायला किती तोंड आहे? एक आहे। तोंड तर एकच आहे, पण त्या तोंडातून आपण
ध्यान करता करता त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. जशाच तसं ध्वशाच तसा इतकं जेव्हा करतायचं म्हटल्यावर मग उत्तर मिळणार नाही. उत्तर तर लांबच, त्याच्यावर प्रश्नावर प्रश्न वाढत जाते. एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन. एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन. सोल्यूशन है उसका कुछ नहीं करते है ना. प्रॉब्लम ही प्रॉब्लम है बट सोल्यूशन का पता नहीं, असं म्हणतात ना. प्रॉब्लेम है सोल्यूशन का पता नहीं. प्रॉब्लेम आहे तर त्या ठिकाणी सोल्यूशन पण आहे. विधार्थाने प्रॉब्लेम है सोल्यूशन का पता नहीं असं नाही म्हणायचं. मी प्रॉब्लेम है सोल्यूशन का पता नहीं. असं म्हणायचं. नंतर मला समजलं की मी थोडंसं रॉंग, मग ते नंतर सोल्युशन झालं है ना. कोणत्याही वादाला प्रश्नाला प्रश्न म्हणजे उत्तर असतं. ओके. हा, तर धम्म परिवर्तन हे बळाने करायचं नाही, शक्तीने करायचं नाही, तर कशाने करायचं? शांतीने. शांतीने काय आहे? क्रांती. शांती हॅज ऑलरेडी क्रांती. एका डोळ्यात शांती, दुसऱ्या डोळ्यात क्रांती, तिसऱ्या डोळ्यात कुठे? एका डोळ्यात पीस शांती, दुसऱ्या डोळ्यात क्रांती रिव्होल्यूशन. बरोबर आहे की नाही? एका डोळ्यात बुद्ध, एका डोळ्यात कोण? मला वाटतं तुम्ही म्हणता काय मी बरोबर आहे ना. बुद्ध आणि बाबासाहेब. बुद्ध शांति का प्रतीक है, बाबा साहेब क्रांति का प्रतीक है. एक आंख में शांति होनी चाहिए और दूसरे आंख में क्रांति होनी चाहिए, है ना. ठीक आहे. पुढे भिक्खू धम्मप्रचारासाठी सटले पाहिजे. भिक्खूने धम्मप्रचार केला पाहिजे. धम्मप्रचारामध्ये कधी आळस केला नाही पाहिजे. काळाकाळ कधी केली नाही पाहिजे. भगवान बुद्ध वीर कोणाला म्हणतात? त्यांना वीर म्हणतात ज्याने आपल्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर याच्यावरती विजय मिळवला है ना. ज्याने राग, द्वेष, मोह या महासेनेवर विजय मिळवला त्यांना वीर म्हणतात. त्यालाच महावीर असं म्हणतात. महावीरला महावीर असं का म्हणतात? कारण त्यांनी पण त्यांच्या मनातील हे जे षडरिपू आहे ते त्यांनी नष्ट केले. म्हणून त्यांचे लोक त्यांना महावीर म्हणतात. आपल्या मनाला ज्याने जिंकलं तो वीर झाला आणि तो लोकांचा वीर झाला म्हणून त्याला लोकांनी महावीर असं म्हणतात. बरोबर आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? मी वीर कोणाला म्हणतो? जो जगाशी भांडत नाही, जो सत्य प्राप्त करायचा प्रयत्न करतो. भिक्खू आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर असं म्हणतात. श्रेष्ठ शील, श्रेष्ठ धैर्य आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो. आम्ही शील पालन करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. आम्ही प्रज्ञाचं पालन करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. आणि समाजाचं पालन करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. बरोबर आहे की? आणि या नावावरूनच आपल्या भारतामध्ये आर्मी लोकांना कोणतं चक्र दिलं जातं? वीर चक्र, परमवीर चक्र. आणखी कोणतं चक्र? शौर्य चक्र. आणखी कोणतं? भारत रत्न चक्र पुरस्कार. जे जे सैनिकांना पुरस्कार दिले जातात त्या प्रत्येक पुरस्कारामध्ये वीर शब्द लिहिलेले आहेत. परमवीर चक्र, शौर्य चक्र त्याचं प्रतीक. बरोबर आहे. बुद्धाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा संदर्भ आहे. पुढे भारताचा विद्वान
भाग चौथा भिक्खू आणि उपासक. भिक्षापास संघाची सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिवर्तन स्वीकारल्याने परिवर्तकाला संघाचे सभासत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिवर्तक संघ सभासद बने. संघ एक स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावरती अवलंबून नव्हती. ही स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासत्व देऊ शकेल. विनयनियमांना अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व मिळवून देऊ शकेल. भिक्खूला उपासकाची जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कुणालाही प्रवेश देताना संघ दीक्षा हा समारंभ करावा लागेल. संघ दीक्षेमध्ये संघ प्रवेश त्याचप्रमाणे धम्म प्रवेश या दोन्हींचा अंतर्भाव होईल. परंतु ज्यांना धम्म प्रवेश हवा असेल परंतु संघ प्रवेश करायचा नसेल त्यांच्याविषयी व्यक्तिधर्म दीक्षा नसेल. संघ प्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्म प्रवेशासाठी धम्म दीक्षा नसणे ही एक गंभीर गुन्हा आहे. या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा राग झाला. त्यापैकी हे एक कारण आहे. या दीक्षाविधींच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शकते. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असते. परस्परावरील परिणाम. तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापात्र हे एक होते. या संबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहे. या नियमाशिवाय भिक्खूचे दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपीठातील तत्संबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सत्रात सामील केले. विनयपीठाचे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. भिक्खूचा धर्म आणि उपासकाचा धर्म. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही. परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे: बौद्ध धर्म हाच खरा धर्म आहे आणि ज्यांनाही मान्य नसेल त्याने आपली धर्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाही. ते असे म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळायचा धर्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धांच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूचा धर्म होय. या टीकेला बळकटी येते. मनुष्य हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे. भिक्खूचा आणि उपासकाचा धर्म समान होता काय किंवा भिक्खूला बंधनकारक असा धर्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय? भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहे म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहे, उपासकांसाठी नाही. परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणार आहे. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या त्रयीच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची
जरुरी नाही. ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थ जीवन जगत आहे, त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहे. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थ जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्षूंच्या हातून या त्रयीचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थांच्या बाबतीत. भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांना उद्देशित असला पाहिजे. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धर्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष ठेवावे. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथ पीडिकाच्या रामात राहत असता धम्मिक आणि इतर पाषाणोपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बापूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आशा कोणता? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमाचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात झुरपटतो. अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा मिळता शरीर एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. भिक्षा आपली राहती होती. बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. याहून त्यांना अधिक महत्व नाही असे माना. या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सगळं बरोबर कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका. सकळ प्राणीमात्रावर प्रेम करा. कोणी उपासकाने बुद्ध्यात चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देखील तेवढेच घ्यावे. उपभोगी अग्निकरता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परिस्थितीशी व्यभिचार करू नका. राजमुली अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे कुठे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपान करू नका. दुसऱ्याला मद्यपान पाहू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापचरणात उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्पर्धापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार यापासून परावृत्त व्हा. सप्ताह मागून सप्ताह उपसदाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामुळे अंतःकरणाने अष्टशिलाचे पालन करा. हिंसा, चोरी, असत्य सप्ताह मागून सप्ताह उपसदाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतःकरणाने अष्टशिलाचे पालन करा.
पालन करा. प्राप्त काळी पवित्र संताम्य चित्ताने वरील उपोषक व्रत स्वीकारल्यानंतर यशाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आई बापांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मानाने करा. अशा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करेल. यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु त्या दोघांच्याकडून आचार वयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहे. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्याची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहे. फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुउल्लंघनीय व्रतासारखेच आहे. उलट पक्षी उपासकाच्या बाबतीत हे नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रतासारखे आहे. उलट पक्षी उपासकाच्या बाबतीत नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वच्छतेने करावयाचे असते. याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहे. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलट पक्षी उपासकाला निब्बाण पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकामध्ये भेद आणि साम्य असे आहे. तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. साधू साधू साधू. साधू साधू. बघा, हे काही समजायला कठीण एकदम सोपं आहे, पण तरी पण थोडंसं कठीण वाटतं. है की नाही? बाबासाहेबांची भाषा आहे, कठीण भाषा आहे, है की नाही? या ठिकाणी पूर्ण अष्टशिलाचं पालन करायचं नाही, तर अष्टशील पूर्ण या ठिकाणी आले पण नाही. बरोबर आहे की नाही? आले का पूर्ण अष्टशील? 28 पर्यंत मद्यपान करू नका. 29 मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचा सुखीत होतो वगैरे वगैरे. 30 नंबर का हिंसा जो असते ते भाषण सुरापान योगीच्या यापासून परंतु हा 31 काय सत्ता मागून सत्ता उपसंताचे व्रत करा. सत्तामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. अष्टशिल तर पूर्ण आलंच नाही. आलं का अष्टशिल पूर्ण? ते पूर्ण पंचशील आलं. बाबासाहेबांनी पूर्ण अष्टशील द्यायला पाहिजे होतं, है ना? बऱ्याच काही 2-3 ओळी त्यामध्ये उगलेल्या आहेत. आणि खरं तर या ग्रंथाचं शुद्धीकरण होणं खूप आवश्यक आहे. या ग्रंथाला रिअल करेक्ट जसं तसं देणं पोहोचवणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे की? तो शाब्दिक शार्पनेस असतो. जसं की जो शब्द जिथे पाहिजे तिथे असायला पाहिजे, तो तिथं असायला पाहिजे. थोडंसं मिसमॅचिंग झालेलं आहे आणि परिणामी तुम्ही फक्त वाचू शकता आणि साधं साधं म्हणू शकता. दुसरं काय म्हणतात? बरोबर आहे की? गोष्ट अशी झालेली की बाबासाहेबांनी इंग्लिश मध्ये केलेली आहे आणि त्या काळातल्या ब्राह्मण लोकांनी तो इंग्लिश मधून मराठी ट्रान्सलेट केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून देखील शाब्दिक अशा चुका झाल्या. आणि त्यामुळं मला असं वैयक्तिक वाटतं या ग्रंथाचं पूर्ण असं शुद्धीकरण आहे, प्युरिफिकेशन. ज्यावेळेस हा विषय मोठा राहील, ज्यावेळेस एखादी भिक्खू संघाची मीटिंग होईल, भिक्खू संघाच्या मीटिंग मध्ये हा जे असे ज्या प्रकरणामध्ये जे प्रकरण यायला पाहिजे होते ते आले नाही, तर ते पूर्ण त्याच्यामध्ये ऍड करायला आणि जे अनावश्यक झालेले ते व्यवस्थित हे करायला. जसे की आता या ठिकाणी टायटल काय पाहिजे होतं? अष्टशिलाचं व्रताचं पालन करणे अनिवार्य आहे. मग ते लाईन बाय लाईन 1 2 3 4 5 6 7 8 आणि अशा पद्धतीने आपण अष्टशील पालन केल्यास अशा पद्धतीचा आपल्याला लाभ होईल, असं सरळ सरळ स्पष्ट पाहिजे.
आता याच्यामध्ये अष्टशील सुरू कुठून झालं समजलं का? समाप्त कुठं व्हायला लागलं ते समजलं का? अशा बऱ्याच गोष्टी बरोबर आहे. म्हणून थायलंडच्या लोकांनी ज्यावेळेस हा ग्रंथ वाचला तर त्यावेळेस तिथल्या लोकांनी सरळ सरळ सांगितलं की या ग्रंथामध्ये परिपूर्ण बौद्ध धर्म नाही. काय सांगितलं? हा बुद्धिझम नाही तर हा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ असून फक्त आंबेडकरिझम आहे. काय म्हटले? आंबेडकरिझम आहे, आंबेडकरवाद आहे. गंभीर आणि गुढ गोष्ट सांगायला तुम्ही साधू साधू नका म्हणून बसतो. इट इज व्हेरी सिरियस. बाबासाहेबांनी फक्त स्वतःच्या भाषेतून काही बुद्धाच्या तुलून देखील या ठिकाणी शब्द उपयोग केलेला आहे. त्याच्यामुळं परिपूर्ण सगळं बुद्ध आहे त्याच्यामध्ये असं. म्हणून या ग्रंथाला तिथल्या लोकांनी फक्त आंबेडकरिझम ग्रंथ मानले अशी गोष्ट आहे. आणखी काय आपण भिक्षापाश याच्यामध्ये आपण काय वाचलेलं आहे, काय ऐकलेलं आहे? भिक्खूंची संघटना ही एकत्र असली पाहिजे. भिक्खूंची संघटना म्हणजे काय? भिक्खू संघ. आपल्या 4 संघटना असतात. किती संघटना असतात? एक म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनी, दुसरा म्हणजे उपासक आणि उपासिका, तिसरी म्हणजे अनागारिका आणि चौथा म्हणजे श्रामणे. बरोबर आहे. माझा आई कोणत्या गटात म्हणतात? या अनागारिका. मी कोणत्या गटात म्हणतो? भिक्षू गटात. वा, खूप छान. परस्परावरील परिणाम. भिक्खू आणि उपासकेमध्ये काय भेद आहे? भिक्खू हा 10 शिलाचं पालन करतो आणि उपासका किती शिलाचं पालन करतो? 25 शिलाचं. आणि काही उपासक उपासिका किती शिलाचं पालन करतात? 8 शिलाचं पालन करतात. भिक्षू अविहारात राहतो है ना? भिक्षू कुठं राहतो? विहारात राहतो. कोणत्या विहारात राहतो? नालंदा बुद्ध विहार. एकदम नालंदा बुद्ध विहारात राहतो. मी तर अजंता बुद्ध विहार. नाही तर अजंता बुद्ध विहारात राहतो. नाही तर जालन्यातल्या कोणत्या बुद्ध विहारात शिवली विद्यू फिरत राहतो. भिक्खू हा नेहमी विहारात राहतो. आणि उपासक कुठं राहतो? कुठं राहतो? घरात राहतो. मला सरळ घरात राहतो. म्हणून उपासकाला म्हणतात गृहस्थी. घरामध्ये राहणारे काय म्हणतात? घरामध्ये राहणारे काय म्हणतात? गृहस्थी उपासक. आणि घरामध्ये राहणाऱ्या बाईला काय म्हणतात? गृहिणी, हाऊस वाईफ. घरामध्येच राहणारी, घराच्या बाहेर नाही येणारी. एक घर हे विहार, विहार हे घर, त्याला म्हणतात गृहिणी. बरोबर आहे. आणि भिक्खू आणखी काय लक्षण आहे? भिक्खू हा चिवर धारण करतो है ना? काय धारण करतो? चिवर. बरोबर आहे. आणि तुम्ही काय करता? एक तर कपडा. उपासक कपडा धारण करतात, उपासिका साडी धारण करतात. सिंपल वेद है ना? जर मी कपडा धारण केला तर मी कोण बनाल? उपासक. आणि तुम्ही जर चिवर धारण केलं तर तुम्ही कोण बनाल? श्रामणे, भिक्खुनी. सिंपल आहे. भिक्खू लोक अनागारिका. अनागारिका म्हणजे असं पद की जे माणूस नेहमी आपल्या जीवनामध्ये अष्टशिलेचे पालन करतो. अष्टशिलाचं पालन करणाऱ्या महिलेला अनागारिका म्हणतात. अष्टशिलेच्या म्हणजे अष्टशिलेचं पालन करणाऱ्या महिलेला खरं तर उपासिका म्हणतात. परंतु त्या अष्टशिलेचं पालन
सगळं घरदार सोडून शुद्ध साडीवर आणि पूर्ण चप्पी करून आपला घराचा त्याग करून जे पालन करतात त्यांना अनागारी म्हणतात. आईचं विहारात आल्यानंतर अनागारी म्हणतात. घरून निघाले का विहारात आले का लागाले परत इथून निघाले उपास घरात पाऊल ठेवलं की उपासिका, विहारात पाऊल ठेवलं की याला म्हणतात तळ्यात. आणि जो रोज 3 महिने तळ्यात चालेल. अच्छी बात ना. पुढच्या वर्षी काय करेल कमीत कमी 10 दिवस महिना. मला वाटतं मी पहिले दिवस पाहिजे मला वाटतं काय करत मला वाटलं शेड्यूल साहेबाला काय मार्ग घेतली पण नंतर समजले काय आई चलो सिगर सगळं अर्धवट. पुढं भाग 5वा उपासकासाठी नियम, धन्वंतरासाठी नियम. आई सुद्धा असलं तुम्ही तशी संधी देता ना मग संधीचा सोडा करतात. नाही खरंच जायला पाहिजे. तुम्ही काय करायचं घरी जायचं नाही. 3 महिन्यात तुम्ही खरं इथं थांबायला पाहिजे. इथंच विहारामध्ये आईला भोजनाची व्यवस्था केली असते. आई पूर्ण झाड जोड साफसफाई स्वच्छता भोजनाची व्यवस्था केली असते. खरंच ना. अनागारीची मुल्या उपासकासाठी नियम. उपासकासाठी नियम, धन्वंतरासाठी विनय. दारिद्र्यात धन्यता म्हणावी अशा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. त्याप्रमाणे दरिद्री माणसाने आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे, म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लागणार नाही, पृथ्वी लागणार आहे असे कधी शिकवले नाही. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशाली असली पाहिजे. एकदा अनाथ पिता भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सानिध्य बसून म्हणाला, गृहस्थाला स्वागतार्ह सुखकर आणि पथ्य कर, परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत? भगवंताने उत्तर दिले, या गोष्टीपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्ट सुद्धा सन्मानाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे. या पदातील स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राप्य गोष्टी मिळताना सद्गृहस्थाने 4 अटी पाळल्या पाहिजे. या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागता संबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. या ज्ञानाने त्याला भगवान अहत आहे
विश्वाचे जाणकार आहे, अतुलनीय आहे. ते दुर्दमनीय मनुष्यांना बळ लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहे असे ओळखले पाहिजे. सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यापासून परावृत्त होणे. औदार्यारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावा शिकणे. लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे. प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय? तुला माहीत आहे की ज्यांना गृहस्थाचे मन हावळेपणा, ज्या गृहस्थाचे मन हावळेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अल्पदान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्य करतो. जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पालथा होतो. हावळेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अल्पदान, धांदल आणि शंकेखोरपणा हे मनात कलंक आहे. जो गृहस्थ या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लागते. दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते, तो पूर्ण ज्ञानी होतो. अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निडळाच्या घामावर संपत्ती कमावणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुख समाधान भोगतो. त्याचप्रमाणे आपले आईबाप, पत्नी, मुलेबाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो. साधू 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 साधू. धन्वंतरासाठी नियम. कोण येतं भगवंताकडे भेटायला? अनाथ पिंडी. अनाथ पिंडी घेतो आणि काय म्हणतो भगवान बुद्धाला की गृहस्थाला स्वागत, ताळभर, सुखकर आणि पथ्यकर, परंतु दुष्प्राप्ती अशा कोणत्या गोष्टी आहेत. मग भगवान बुद्ध त्यांना काय म्हणतात? हे बघ गृहस्था, अनाथ पिंडिका, तुम्ही लोकांनी धन संपादन कशा पद्धतीने केलं पाहिजे? सन्मानाने धन संपादन केलं पाहिजे. 2 है ना. 3 नंबर काय? दुसरी गोष्ट म्हणजे आणि आपल्या आत्तेष्ट नातेवाईक सुद्धा सन्मानाने धन कमवत आहेत की नाही याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? आपण दीर्घायू. बघा धन कमावण्याला देखील भगवान बुद्धाने महत्त्व दिले. निर्धन राहणं पाप सांगितले, धनी राहणं पुण्यवान सांगितले. बघा निर्धन राहणं, गरीब राहणं, गरिबी ही दुःखाची जननी आहे, है ना. गरीब राहणं काय आहे? दुःखाची जननी. गरीब राहिलं की गरिबीमध्ये माणसाला काय पैसा मिळत नाही, मग पैसा नाही मिळाला की हत्या करू वाटते, चोरी करू वाटते, मग अनाचार दुराचार करतो, मग खोटी, लूट, लुबाडी, लबाडी आणि मग सुरात, मेरे इत्यादी सर्वांची वाढली जातो. म्हणून गरीब हा गरीबच होत चालतो. म्हणून आजच्या दुनियाच्या परिभाषेमध्ये देखील गरीब हा गरीबच होत चालला आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला. यांच्यातील दरी ना बुद्धाला कमी करता आली, ना कार्ल मार्क्सला कमी करता आली, ना आंबेडकरांना कमी करता आली, ना कोणाला भविष्यामध्ये देखील कमी करता येईल. हे वाढतच राहणार. चांगले कामं केले तर माणूस श्रीमंत होत होत धनवान होतो आणि वाईट काम केले तर माणूस त्या वाईट कामांमधूनच माणूस गरिबीच्या खाईमध्ये ढकलला जातो. आणि ही खाई तरी कधीही न संपणारी, कधीही न कमी होणारी आहे. बरोबर आहे. आणखी काय विचारतो?
गोष्टी 4 अटी भगवान बुद्धाने त्यांना देखील सांगितलेल्या आहेत. 4 अटी कोणत्या? श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा. श्रद्धा म्हणजे श्रद्धा, सदाचार म्हणजे शील, औदार्य म्हणजे दुसऱ्यांच्या बद्दल चांगली भावना आणि प्रज्ञा. श्रद्धा रूपी प्रत्येक मनामध्ये आपल्या काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. कोणाबद्दल असली पाहिजे? बुद्धाबद्दल असली पाहिजे, धर्माबद्दल असली पाहिजे, संघाबद्दल असली पाहिजे, आपल्या आई वडिलांबद्दल असली पाहिजे, आपल्या गुरुजनाबद्दल असली पाहिजे, आपल्या शिक्षकाबद्दल असली पाहिजे, आपल्या आसपासच्या ज्येष्ठ श्रेष्ठ थोर अशा नातेवाईकांबद्दल असली पाहिजे. श्रद्धा असली पाहिजे. सदाचार, सदाचार म्हणजे काय? पंचशील पालन करायला पाहिजे, आपण आस्थाशील पालन करायला पाहिजे, आपण दसशील पालन करायला पाहिजे, आपण चोरी नाही करायला पाहिजे, आपण हिंसा नाही करायला पाहिजे. त्यानंतर सदाचार. तिसरं काय? औदार्य. औदार्य म्हणजे काय? थोडंसं आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदार्याने मुक्त असताना दान करण्यात आनंद मानावा शिकले पाहिजे. दान करायला शिकले पाहिजे. लोकांनी त्यांच्या समोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याच्या अंगी असली पाहिजे. ग्रहस्थ असल्यानंतर आपण इतरांकडे हात पसरता कामा नये, असं आपण कमवायला. बरोबर आहे? मी श्रीमंत आहे की गरीब आहे हा वादच नाही, परंतु मी सदाचारी आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न. भगवान बुद्ध तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही जर गरीब म्हणून जन्मालात तर तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी वेळ आहे. गरीब म्हणून जन्मालात हे तुमच्या हातात होतं का? पण तुम्ही गरीबच म्हणून मेले हे मात्र तुमच्या हातात होतं. गरीब म्हणून जन्मले तुमच्या हातात नव्हतं, पण तुम्ही गरीबच मेले. मात्र तुम्ही काही जीवनामध्ये केलंच नाही, काहीच केलं नाही. नुसतं ते हाल्यासारखं जन्माला आला हाल्या आणि पाणी वाहून वाहून मेला. हाल्याचं काय काम असतं? पाणी आणणे, इकडून पाणी आणणे, तिकडं पाणी नेणे, एवढंच काम असतं हाल्याचं. हाल्यामध्ये समजतं हाल्या, त्याला म्हणतात हाल्या, जो नुसतं पाणी वाहायचं काम करतो. जन्माला आला हाल्या, पाणी वाहत वाहत पाणी वाहून वाहून मेला. दुसरं काहीच काम नाही केलं हाल्याने. त्याला हाल्याला कळतं का चोरी करू नका? हाल्याला कळतं का हिंसा करू नका? हाल्याला कळतं का व्यभिचार करू नका? हाल्याला काय कळतं? काही नाही. आणि चौथं काय? प्रज्ञा. माणसाने कसं झालं पाहिजे? प्रज्ञावान झालं पाहिजे. त्याने लोभ नाही धरला पाहिजे, द्वेष नाही धरला पाहिजे, हवलेपणा नाही धरला पाहिजे, आळस नाही केला पाहिजे. असं कसं वागलं पाहिजे? प्रज्ञारूपी वागलं पाहिजे. प्रत्येक उपासकाने आपल्या, आता या ठिकाणी बघा 10 नंबर काय आहे? हवलेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्रीत, अनवधान, धांदल आणि शंकेखोरपणा हे मनाचे काय आहे? कलंक आहे. बघा मी काय 5 काल जे दोष सांगितले, निवारण सांगितले ना. 8वा कोणते होते ते? कामछंद, म्हणजे त्याला काय म्हणतात? लोभ. व्यापाद, त्याला काय म्हणतात? द्वेष. थिनमित्त, त्याला काय म्हणतात? आळस. उद्धच्च कुक्कुच्च, त्याला काय म्हणतात? तंद्री किंवा अनवधान किंवा धांदल उडणे. आणि 5वं काय? विचिकिच्छा, त्याला काय म्हणतात? शंकेखोरपणा. हे 5 मनाचे कलंक आहे. ठीक आहे, 5 हे आपल्या मनाचे कलंक आपण कशाच्या माध्यमातून पुसू शकतो? ध्यानाच्या माध्यमातून पुसू शकतो. ठीक आहे? म्हणा साधू 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 भवतो